हे पार सगळे निबर डोक्याचे झालेले आहेत। पैसे घेतात, 4-4 दिवस झाले चक्रा मारून, 5-5 दिवस झाले। हे आत्तापर्यंत एकही इंजिनियरचा फोन लागत नाही, एकही इंजिनियरचा टेबलला बसत नाही। यायला वरच्या लोकांचे हात आहेत, त्याच्यामुळे हे टेबलला बसू शकत। त्यांचे प्रश्न सुटत नाही। त्यांना वारंवार म्हणजे प्रति घरकुल 6,000 इंजिनियर मागून घेतात। हे कंत्राटी इंजिनियर आहेत, त्यांना त्यांची ड्युटी जाण्याची त्यांना भीती नाही आहे। एक सुद्धा पंचायत समितीचे कामं धड होत नाही, कोणत्या योजनेची प्रत्येक लोकांना काही माहिती मिळत नाही। सर, जे घरकुला संदर्भाच्या समस्या त्याबद्दल तुम्ही काय सांगणार आहात? नमस्कार, मी सुनील परमेश्वर रोकडे, माजी सरपंच खरंदाळा ग्रामपंचायत। मी सतत लोकांच्या समस्या घेऊन येत असताना 4 दिवसापासून पंचायत समिती, BDO, विस्तार अधिकारी याच्या मुलाखती घेत असताना आणि हे टाळाटाळ करीत असताना यायचं असं म्हणणं आहे एकमेकाच्या छुपाछुपी कार्यक्रम चालू आहे, हप्त्याचा चालू आहे, लोकांना घरकुलाचे पैसे मिळत नाहीत याचा चालू आहे। हे पार सगळे निबर डोक्याचे झालेले आहेत। पैसे घेतात, 4-4 दिवस झाले चक्रा मारून, 5-5 दिवस झाले। हे आत्तापर्यंत एकही इंजिनियरचा फोन लागत नाही, एकही इंजिनियरचा टेबलला बसत नाही। यायला वरच्या लोकांचे हात आहेत, त्याच्यामुळे हे टेबलला बसू शकत नाहीत। हे असा विषय की याला काहीतरी वरच्या अधिकाऱ्याला, क्लास 1 अधिकाऱ्याला, कोणीतरी विस्तार अधिकारी असते त्याला काहीतरी भेटतंय, त्याच्यामुळं हे टेबलवर बसू शकत नाहीत। काय विषय, हे टेबलला बसत नाही। मला सांगा, कलेक्टरसुद्धा 4 दिवस फोन बंद ठेवू शकत नाही। कलेक्टरसुद्धा असं JR मध्ये असं शासनाच्या नियमात आहे, तुम्ही विकास करत असताना, ऑफिसमध्ये काम करत असताना, तुम्ही विकासाचे काम करत असताना 8-8 दिवस फोन बंद ठेवणं, ऑफिसला न येणं, हे चुकीचा कार्यक्रम आहे। का की त्याच्या सगळी मनमानी चालू आहे। अनेक जणांनी इथं घरकुलाच्या संदर्भात, हप्ते पडण्याच्या संदर्भात बऱ्याच जणांनी उपोषण केले, तरी पण हे अधिकारी काही मानत नाहीत। त्याची कलेक्टर असतील, शिओ असतील, यांनी पुरेपूर दक्षता घेऊन या गरीब लोकांचे हप्ते पडत नाहीत, घरकुलाचे पैसे पडत नाहीत, यासाठी प्रयत्न करावा। मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे। खेड्यापाड्यातील लोकांचे प्रश्न घेऊन येत असतो, त्यांचे प्रश्न सुटत नाही। त्यांना वारंवार म्हणजे प्रति घरकुल 6,000 इंजिनियर मागून घेतात। हे कंत्राटी इंजिनियर आहेत, त्यांना त्यांची ड्युटी जाण्याची त्यांना भीती नाही आहे। आपण ह्या अशा लोकांना कोण आधार देते? त्याच्या डोक्यावर हात कोणाचा आहे? जर ही एका लाभार्थ्याकडून जर 6,000 घेत असतील, मग वरिष्ठ अधिकाऱ्याला याचं 100% त्याचा काही भाग त्यांना मिळतो, म्हणून यांना पाठीशी घातल्या जातो। आज गोरगरीब लोक खेड्यापाड्यातून येतात, पंचायत समिती चक्रा मारतात, कोणते अधिकारी उपलब्ध होत नाहीत। का होत नाहीत? का राहत नाहीत सजेवर, ते कार्यालयात हजर का राहत नाहीत? हे शासनाला माझा सवाल आहे। शासनाने अशा दिरंगाई करणाऱ्या कर्मचाऱ्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, ही माझी प्रतिक्रिया आहे। सर, तुमचं नाव? मी सुखदेव छगन तुपसंदर, सामाजिक कार्यकर्ता। तुम्ही आज जे पंचायत समितीला इथे आलेला आहात, याबद्दल तुम्ही काय सांगणार? नमस्कार, पहिल्यांदा मी पृथ्वीराज शिवदास चव्हाण, राहणार रामनगर ग्रामपंचायत। मी सध्या सामाजिक काम म्हणजे राष्ट्रीय बंजारा टायगर्स या संघटनेमध्ये जिल्हा अध्यक्ष म्हणून काम करत आहे। तर सध्या आता गोरगरिबाचे समजा आमच्या समाजातील, गावातील जे प्रश्न आम्ही इथं वारंवार घेऊन येत आहे आपल्या पंचायत समितीमध्ये, विहिरीच्या संदर्भात, घरकुलाच्या संदर्भात आणि ज्या योजना आहेत शासनाने पंचायत समितीमार्फत, ज्या खाली रुरलला काय म्हणते आपण, खाल्ल्या लेवलला त्या चालू व्हावं आणि लोकांना त्या योजनेचा पूर्णपणे लाभ मिळावा। पण तसं मागील काही दिवसापासून एक सुद्धा पंचायत समितीचे कामं धड होत नाही, कोणत्या योजनेची प्रत्येक लोकांना काही माहिती मिळत नाही। आणि इंजिनियर घरकुलचे तर समजा डायरेक्ट 5-5 हजार रुपये जो माणूस देणार त्याचेच पैसे काढल्या जाणार नाही, आणि जो देत नाही, जो गोरगरीब आहे, तो या पायऱ्यावर येऊन रोज बसतोय, वाट पाहतोय, त्यांना कोणी बोलत नाही, काही विचार करत नाही। आता इथं CCTV पण लावलेले, तसे बरेच लोक आहेत, इथं उपोषण केले, सगळ्या गोष्टी केल्या, पण हे अधिकारी लोक कोणाचं ऐकत नाही।
त्यामुळं शासनानं ताबडतोब पंचायत समिती अंबड येथील भ्रष्ट अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई करावी ही एवढी नम्र विनंती तुमच्या मार्फत आम्ही करत आहोत. काय सांगणार आहात सर तुम्ही? मी प्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी सुनील रामा काळुंके, रामापूरचा तालुका अंबड जिल्हा जालना येथे रहिवासी असून महात्मा व्यक्ता संघटनेचा पदाधिकारी आहे. मी वारंवार माझ्या स्वतःच्या कामासाठी आणि दुसऱ्याच्या कामासाठी पंचायत समिती अंबड या ठिकाणी येत असताना आज आम्ही एक 20 मिनिटा पहिले व्हिडिओ मॅडम यांना भेटलो आणि त्यांना विचारलं का तर ते म्हणे तांत्रिक अडचणी आहेत, आम्ही काही करू शकत नाही. इंजिनियर लोक जे आहेत ते आमचंसुद्धा ऐकत नाही, आमचेसुद्धा फोन घेत नाही, ते फोन घेत नाहीत. हे सरळ आमची जबाबदारी नाहीत, ते आम्ही आमचं ऐकू शकत. त्याच्यामुळे तुम्ही तुमचं बघून घ्या, माझ्याकडून काही तुम्हाला मदत मिळणार नाही एवढं बोललो आणि आलो. त्यानंतर रमाई आवाज योजना PMचे पहिले हप्ते गेल्या 22-23चे आतापर्यंत एकही हप्ता लाभार्थ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही. आणि जे डिफॉल्टर लोक आहेत ज्यांनी घरच बांधले नाही, अशा लोकांचे 3-3 हप्ते पडलेले आणि ज्यांनी घरच बांधलेत त्यांच्या खात्यावर आतापर्यंत 1-1 रुपया गेलेला सुद्धा नाही. याबद्दल तुम्ही या संदर्भात जसं बोलताना मागा म्हणाले की जसं तुम्ही संबंधित अधिकारी गट विकास अधिकारी मॅडम आहे त्यांच्याशी तुम्ही चर्चा केली आणि त्यांनी तुम्हाला सांगितलं की जे लोक आहेत म्हणजे संबंधित इंजिनियर आहेत ते ऐकत नाही असं मॅडम म्हणाल्या का तुम्हाला? मॅडम मला ते आमचं ऐकत नाही. तुम्ही कलेक्टर तक्रार करा, कोणाकडे तक्रार करायची ते करा. मग इंजिनियर लोक आमचं स्वतःचा फोन देखील घेत नाही असे त्यांनी आम्हाला तोंडी शब्दांनी उत्तर दिले. याबद्दल तुम्ही काय मागणी करणार शासनाला? आम्ही मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब यांना अशी विनंती करतो की त्यांनी अंबड तालुक्याकडं आणि विशेषतः मागासवर्गीय रमाई घरकुल आवाज योजनेकडं प्रत्यक्षात लक्ष देऊन त्या गरीब समाजाला न्याय देण्याचे प्रयत्न करावा ही माझी विनंती.